नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्हाला ज्या शिवून ठेवलेल्या वदड होते त्यांना पट्ट्या लावायचंच काम होतं भरपूर असं. तर पहा, एक साईडला ही पारू पट्टी लावत आहे. तर पाहू शकते इकडं तर पारू पट्टी लावत आहे. किती वदड लावल्या पट्ट्या आज सकाळपासून? 8-9 झाले. 8-9 वदडांना सकाळपासून पट्टी लावायचं काम चालू आहे. तर अजून किती राहिलेत? अजून तीन राहिले आता. अजून 3 वदडांना पट्टी लावायचं काम आमचं बाकी आहे. पट्ट्या वगैरे लावून आपण याप्रमाणे असे इथं थप्पी लावलेली आहे. तर अजून 2-3 वदडांना पट्टी लावायचं काम पारू करत आहे. तर याच्यातली आपण एक गोदडी पाहूयात आता की ही गोदडी आपली कशी आलेली आहे ती. तर पाहू शकता याप्रमाणे ही पहिली गोदडी आहे. तर याची फिनिशिंग आपण पाहू शकता, एकदम व्यवस्थित अशी बनवलेली आहे. तिची पुढची बाजू आहे. तर यामध्ये कमीत कमी 8-9 साड्यांचा वापर केलेला आहे. तर जुन्या टाकाऊ साड्या 8-9 साड्यांपासून ही अशी मस्त अशी गोदडी बनवलेली आहे. हिचे कोणी पण पाहू शकता याप्रमाणे असे दाबलेले आहेत, म्हणजे आता कोणी पण आपले पगत निघत नाही. तर याच गोदडीची आता आपण मागची बाजू पण पाहूयात. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे. मागची बाजूची पण फिनिशिंग आपण पाहू शकता, एकदम व्यवस्थित अशी बनवलेली आहे. गोदडी कुठंच वळलेली नाही आहे. तर याप्रमाणे अशी मस्त फिनिशिंग अशी आलेली आहे. तर गोदडीला जर साडी चांगली असली तर दिसायला पण चांगली दिसते गोदडी. तरी या गोदडीची लांबी जवळजवळ 7.5 ते 8 फुटापर्यंत लांबी आहे आणि 6 फूट रुंदीला आहे. अशी मस्त अशी गोदडी असा बनवलेली आहे. तर पाहू शकता ही दुसरी गोदडी आहे. दुसरी गोदडीची पण फिनिशिंग आपण पाहू शकता, मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर या गोदडीमध्ये पण जवळजवळ आपण 8 ते 9 साड्यांचा वापर केलेला आहे. आणि त्याची बॉर्डर पण आपण याप्रमाणे अशी दाबलेली आहे. दिसायला एकदम मस्त दिसत आहे गोदडी. जुन्या टाकाऊ साड्यांपासून अशी एकदम सुंदर गोदडी आपण बनवलेली आहे. तर याच्यामध्ये 8 साड्या टाकलेल्या आहेत. त्याची आता मागची बाजू आपण पाहूयात. तर पाहिजे दुसरी गोदडी आहे. दुसरी गोदडीची ही मागची बाजू आहे. तर पाहू शकता फिनिशिंग अशी एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे. मागची बाजू पण कुठंच वळलेली नाही आहे दुसऱ्या गोदडीची पण. तर पाहिजे तिसरी गोदडी आहे आणि तिसऱ्या गोदडीची पण फ्रंट साईडची फिनिशिंग आपण पाहू शकतो, अशी एकदम मस्त आलेली आहे. तर खूप मोठी गोदडी आहे ती. याप्रमाणे अशी ही गोदडी बनवलेली आहे. आता या गोदडीची आपण बॅक साईड पाहूयात. तर त्याच गोदडीची बॅक साईड पाहू शकता आपण. बॅक साईड पण एकदम मस्त अशी आलेली आहे, कुठंच वळलेली नाही गोदडी. तर पाहू शकता ही बॅक साईड आहे. बॅक साईडला पण असं एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे. या गोदडीमध्ये आपण नुसत्या चादरीचा वापर केलेला आहे. 5 चादर टाकलेले आहे त्याच्यामध्ये. जे बेडशीट आहे, बेडशीटला खालून वरून साडीचा कवर लावून याप्रमाणे असे बनवलेलं आहे. बेडशीटपासून ही गोदडी बनवलेली आहे अशी. तर पहा ही एक सिंगल गोदडी बनवली होती. तर याप्रमाणे अशी सिंगल बेड गोदडी बनवलेली आहे. तर ह्याची पण फिनिशिंग आपण पाहू शकता. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूची पण फिनिशिंग आपण पाहू शकता, याप्रमाणे अशी आलेली आहे. तर ही जुनी साडी होत्या, त्यामध्ये जुन्या बेडशीट होत्या. जुन्या बेडशीटला आपण फक्त कवर लावले, साडीचा कवर लावलेला आहे. आणि कस्टमरला अशी सिंगल बेड गोदडी शिवून पाहिजे होती. तर ही फक्त लांबीला मोठी पाहिजे होती त्यांना आणि रुंदीला जवळजवळ 3.5 फुटाच्या आसपास आहे. तर अशी ही सिंगल बेड गोदडी आपण बनवली होती कस्टमरने सांगितल्याप्रमाणे. तर पाहू शकता ही 5वी गोदडी आहे आणि 5व्या गोदडीची पण फिनिशिंग आपण पाहू शकता, एकदम मस्त अशी आलेली आहे. तर जुन्या वेस्टेज साड्या आहेत. जुन्या वेस्टेज साड्यांपासून असं गोदडी शिवायचं काम करत असतो आपण. तर याच्यामध्ये 12 साड्या टाकल्या होत्या. तर कस्टमरला ही गोदडी थोडी जाड शिवून पाहिजे होती. तर त्यामुळे आपण अशी मस्त गोदडी बनवलेली आहे. 12 साड्यांची अशी जाड गोदडी झालेली आहे. तर हिची आता मागची बाजू पाहूयात आपण. तर पहा ही मागची बाजू आहे. तर मागची बाजू ह्याची पण कुठंच वळलेली नाही आहे, एकदम मस्त अशी बनवलेली आहे. चांगली फिनिशिंग आलेली आहे गोदडीला. तर पाहू शकता. तर यावरती आपण 2-2.5 इंचाचे बॉक्स काढतो, जास्त मोठे बॉक्स काढत नाही. तर पाहू शकता ही 6वी गोदडी आहे. 6वी गोदडीची पण फिनिशिंग पहा, एकदम मस्त अशी आलेली आहे. तर ही जी साडी लावलेली आहे ती साडी एकदम मस्त चांगली साडी लावलेली आहे. नरम साडी आहे, सिंथेटिक साडी नाही, एकदम नरम साडी आहे. त्याच्यामुळे एकदम मस्त दिसते गोदडी. तर पहा पुढंच वळलेली नाही. पुढची बाजू आहे त्याचे कोणी पण असे याप्रमाणे असे दाबलेले आहेत, कुठंच अशी वळलेली नाही. एकदम सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे.
तर नरम साडी असल्यामुळे गोधडी चांगली एकदम मस्त उठून दिसत आहे आणि चांगली वाटत आहे. तर हिची आता बॅक साईड पाहूयात आपण. तर पाहिजे मागची बाजू आहे आणि मागच्या बाजूला ही अशी सिंथेटिक साडी लावली होती कस्टमरने. तर कस्टमरने सांगितल्याप्रमाणे आपण त्यांना अशी ही साडी लावलेली आहे. मागच्या बाजूला पण पाहू शकता आपण, कुठंच ही गोधडी वळलेली नाही आहे आणि दिसायला पण एकदम चांगली वाटत आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी ही गोधडी कुठं वळलेली नाही आहे. ही सिंथेटिक साडी असल्यामुळे या गोधडीला थोडेफार फुगे आलेले आहेत. खालची बाजू आहे ही. तर पाहिजे 7वी गोधडी आहे आणि 7व्या गोधडीची फिनिशिंग पण आपण पाहू शकता. याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे. तर या गोधडीमध्ये फक्त 7च साड्या आहेत. तर 7 साड्यांमुळे ही गोधडी एकदम पातळ झालेली आहे. तर याप्रमाणे अशी ही 7वी गोधडी आहे. तर पाहू शकता याची फिनिशिंग अशी मस्त आलेली आहे. फक्त 7 साड्यांची पातळ गोधडी बनवून पाहिजे होती कस्टमरला, तर त्यामुळे आपण अशी ही गोधडी बनवलेली आहे. तर हिची आता बॅक साईड पाहूयात आपण. तर पाहू शकता याप्रमाणे त्याच गोधडीची ही बॅक साईड आहे. तर एकदम पातळ गोधडी आहे. तर पाहू शकता कुठेही वळालेली नाही गोधडी, एकदम मस्त अशी आलेली आहे. या पातळ साड्या असल्यामुळे यांना फुगे वगैरे काय आलेले नाही आहेत. तर पाहू शकता ही 8वी गोधडी आहे आणि 8व्या गोधडीची पण फिनिशिंग पाहू शकता. याला साडी एकदम मस्त लावलेली आहे गोधडीला, त्याच्यामुळे ही गोधडी चांगली दिसत आहे एकदम. तर ह्याच्यावरती बॉक्स पण आपण पाहू शकता. आपण 2 ते 2.5 इंचाचे असे बॉक्स बनवलेले आहेत आणि कुठेही गोधडी ही वळलेली नाही. एकदम चांगली अशी फिनिशिंग या गोधडीला आलेली आहे. तर या गोधडीची आता मागची बाजू पाहूयात आपण. तर पहा त्याच गोधडीची ही मागची बाजू आहे. तर मागच्या बाजूला पण ही गोधडी कुठं वळालेली नाही, जिला खालची बाजू म्हणतो आपण, एकदम व्यवस्थित अशी बनवलेली आहे. तर हिची लांबी जवळजवळ 7.5 ते 8 फूट लांबीला आहे आणि 6 फूट रुंदीला आहे. खूप मोठी अशी गोधडी आहे ही. तर पाहू शकता याप्रमाणे आपण आता या गोधड्या ठेवलेल्या आहेत आणि असे कस्टमरच्या आपल्याला त्या देऊन टाकणार या गोधड्या. तर पाहू शकता याप्रमाणे अशी गाठ बांधून आणि ह्या ज्या कस्टमरच्या गोधड्या आहेत त्यांना देऊन नंतर मग जे अजून त्यांच्याकडे गोधड्या असतील ते आता आपण घेऊन येणार आहोत. तर याप्रमाणे आपण ज्या गोधड्या बनवल्या होत्या त्या कस्टमरला आपण देऊन टाकलेल्या आहेत आणि आता नवीन गोधड्या त्यांच्याकडनं परत आपण रिटर्न घेऊन आलेलो आहोत. तर पाहू शकता हे एक पोतं आहे इथं. तर याच्यामध्ये याप्रमाणे असं नाव लिहून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 गोधड्या बनवायच्या आहेत. तर या 3 गोधड्यांचं काम आलेलं आहे. पाहू शकता इकडं वर हे जे 18 नंबर लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पण 3 गोधड्या आहेत आणि एक इथं आहे, इथं एक 3, म्हणजे जवळजवळ 7-8 गोधड्यांचं काम आज मला आलेलं आहे. तर बऱ्याचशा गोधड्या अशा येत राहतात. तर पाहू शकता याप्रमाणे अशा बऱ्याच गोधड्या आपल्याकडे आता शिवण्यासाठी पेंडिंग आहेत. तर याप्रमाणे गोधड्या ज्यावेळेस आपल्यापाशी येतात त्यावेळेस आपण त्यांचं नाव एकदम व्यवस्थित असं लिहून ठेवत असतो. तर पहा याप्रमाणे असं त्यांचं नाव आणि किती गोधड्या आपल्याला बनवायचं आहे तर हे अगदी व्यवस्थित असं लिहून ठेवत असतो आणि वेळेमध्ये आपण त्यांचं काम पूर्ण करून देत असतो. तर आजचा दिवस आपला असाच गेला गोधड्यांना पट्ट्या वगैरे लावण्यामध्ये. खूप अशा गोधड्या मी बनवून ठेवले होते, तर त्याला पूर्ण आज सगळ्या गोधड्यांना पट्ट्या लावून जास्तीत जास्त गोधड्या ज्यांच्या होत्या त्यांना आपण देऊन टाकलेल्या आहेत. तर याप्रमाणे आपला आजचा हा दिवस गेलेला आहे. तर आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि खुशीचा पण इथं चालला आहे अभ्यास. हॅलो खुशू. तर खुशीचा दीदीचा अभ्यास चाललेला आहे आणि हे पहा आमचा पिट्टू इथं. पिट्टू आता खाऊ खातोय आमचा. हॅलो पिट्टू. टाटा टाटा. अरे पिट्टू हॅलो. तर अशा जुन्या साड्यांच्या गोधड्या जर आपल्याला बनवायला शिकायच्या असेल तर माझ्या चॅनलवरती मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत की तिथं तुम्ही पाहून पूर्ण डिटेलमध्ये असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर तुम्ही तिथून स्वतः बनवायला शिकू शकता. एकदम डिटेलमध्ये माहिती मी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे. आणि जर आपल्याला माझ्याकडनं शिवून घ्यायचे असतील तर माझा ॲड्रेस आहे, मी पुणे लोणीकंदमध्ये राहिला आहे पाटील वस्तीवरती. तिथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कोणीही ॲड्रेस सांगून देईल. तर तुम्हाला माझ्याकडनं जर शिवून घ्यायचे असतील तर बिनधास्त तुम्ही येऊ शकता पुणे लोणीकंद पाटील वस्तीवरती. तर आम्ही आल्यानंतर तुमचं काम आम्ही वेळेमध्ये करून देऊ. तसंच आज त्याप्रमाणेच आज ज्या मी गोधड्या बनवल्या होत्या त्या आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ गोधडी बनवण्याचे जर व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर
माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण तुम्ही व्हिडिओ ज्यावेळेस पूर्ण बघता त्यावेळेस आमच्या चॅनलला सपोर्ट मिळतो आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असंच राहू द्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.